त्यांनी साधारण 5,000 पासून SIP चालू केली. साधारण 5 ते 6 वर्ष झाले त्याला SIP काढून. साधारण ते 4-5 लाख रुपये, 5-6 लाख रुपये जमा झाले त्यात. इन द सेन्स त्याच्या वडिलांना अटॅक आला. अटॅक आल्यानंतर डॉक्टरने सजेस्ट केलं बायपास करावं लागेल आपल्याला. मग बायपास करायचं म्हटलं तर आजच्या डेटला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आहे. तर त्यांनी त्याची स्वतःची आणि फॅमिलीची मेडिकल इन्शुरन्स काढला नव्हता. ठीक आहे. पण आता काय झालं, त्याला जे त्यांनी 5-6 वर्षापासून जे इन्व्हेस्टमेंटमध्ये जे पैसे गुंतवले होते, त्याला जे आज रिटर्न भेटलं, ते पैसे त्याच्या आता तिथं कामात आले. पण ते जे इन्व्हेस्टमेंट होती 5 वर्षाची, 6 वर्षाची जी जर्नी होती त्याची, ती वाया गेली. बरोबर. ठीक आहे. पण लोकं इथं हेच करतात का लोकं इन्शुरन्सला महत्त्व देत नाही. माझं म्हणणं असं आहे इन्शुरन्स पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही अगोदर तुमचं मेडिकल इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आणि इमर्जन्सी फंड हे करून ठेवा. त्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंटकडे जातो.